समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा। श्रीराम समर्थ श्रीराम। ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धी फलदायका, अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा श्रीराम। श्री समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील हा दुसरा समास आणि या दुसऱ्या समासाचं चिंतन आपण या ठिकाणी करतो आहोत। त्याचा प्रारंभ आज केलेला आहे। आपण पाहिलं की पहिल्या समासामध्ये समर्थांनी ग्रंथारंभ लक्षण म्हणून पहिला समास आपल्या समोर ठेवला। त्याच्यामध्ये ग्रंथाचं वैशिष्ट्य, ग्रंथाची पार्श्वभूमी, ग्रंथाची बैठक आणि ग्रंथाचं मूळ अधिष्ठान आणि ग्रंथाची फलश्रुती या सगळ्यांचं समर्थांनी त्याच्यामध्ये एकाच समासामध्ये इतकं सुंदर सारच आपल्या समोर ठेवलं। आणि ते सार ठेवून झाल्यानंतर आता समर्थ खऱ्या अर्थानं ग्रंथारंभाच्या नंतर समर्थ गणेशाचेही उपासक आहेत। पहा, आपण एखादी उपासना जेव्हा करतो ना, तेव्हा ती उपासना करत असताना त्या उपासनेशी आपण इतकं एकरूप व्हावं, इतकं तद्रूप व्हावं, इतकं एकरूप व्हावं ना की ती उपासना करणारा आणि उपास्य दैवत यांचं सुंदर अशा प्रकारचं एकत्र मिलाप झाला पाहिजे। एकत्र सुंदर अशा प्रकारचं एकरूप ते झालेले पाहिजेत, म्हणजे मग ती खऱ्या अर्थानं उपासना ठरते। उपासना याचा अर्थ देवाभक्तामधलं संपूर्ण द्वैत निरसन होणं म्हणजे ही खरी भक्ती आहे। आणि ती भक्ती निर्माण व्हावी, ईश्वर मनामध्ये, ईश्वराबद्दलचा पूज्यभाव आणि ईश्वराबद्दलचं अधिष्ठान मनामध्ये निर्माण करावं लागतं। कारण ईश्वराबद्दलची श्रद्धा अंतःकरणामध्ये जर दृढ असेल तर ईश्वराबद्दल कधीही माझ्या मनामध्ये असा प्रकारचा विकल्प कधीही येणार नाही, कधीही येऊ शकत नाही। एकदा त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर आपल्या आईवडिलांच्या विचारांशी मुलं एकरूप होतात की नाही, तर होतात। आईवडील आणि मुलाचं नातं जसं असतं, आईचं विशेषतः आणि मुलाचं आणि मुलीचं नातं जसं असतं, तसं संतांचं आणि आपलं नातं आहे। आपण त्यांच्याशी एकरूप झालेलो असतो। पहा, कितीही आपण समाजाने आपल्याला समजा नावं ठेवली तरी घरातली माणसं जी असतात, घरातल्या व्यक्ती ज्या असतात ना, त्या आपल्याबद्दल इतकी सहानुभूती त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते किंवा झालेली असते। आणि ती सहानुभूती नुसती दाखवण्यापुरती नसते, तर ती सहानुभूती नाही माझा मुलगा चुकणं शक्य नाही, माझी मुलगी चुकणं शक्य नाही, अशा प्रकारचा आत्मविश्वास त्या आईच्या अंतःकरणामध्ये असतो। तसं समर्थ या ठिकाणी असं म्हणतात की आपले सद्गुरू आणि सत्शिष्य जे आहेत, ते सद्गुरू आणि सत्शिष्याचं नातं हे आई आणि मुलाचं नातं आहे। ते बंधुत्वाचं नातं आहे, ते प्रेमाचं नातं आहे, ते सख्यत्वाचं नातं आहे, ते सख्य भावाचं नातं आहे। आणि ते नातं जपण्यासाठी पहा, ईश्वराबद्दलचा कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा विकल्प मनामध्ये येऊ नये। ईश्वर आहे का नाही, ईश्वराचं अस्तित्व आहे की नाही, हा प्रश्न विचारण्याचा नाहीच आहे। हा प्रश्न मनामध्ये निर्माणच होऊ द्यायचा नाही आहे। कारण ईश्वराचं अस्तित्व हे जगामध्ये, विश्वामध्ये, सगळ्या चराचरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे ईश्वर आहे की नाही असा विषय आणि असा विचार कधीही मनामध्ये आणू नका। ईश्वर आहेच आहे, फक्त एक मात्र नक्की करा, तुम्ही आहात की नाही। ईश्वर आहे, मी आहे की नाही हा महत्त्वाचा विषय आहे। मी असा कधी विचारच करत नाही ईश्वर आहे की नाही, याच्याबद्दल चर्चा मी सुरू करतो। ईश्वराबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह आम्ही पाहत असतो,
पण ईश्वर हा आहेच आहे, त्याच्याबद्दल शंकाही नाही. फक्त आम्ही आहोत की नाही जागेवरती तो विचार करण्यासाठी, हा विचार फार महत्त्वाचा असतो. ईश्वर अशा प्रकारची प्रेरणा आमच्या मनामध्ये संकल्प निर्माण करत असतो. ईश्वर प्रत्येक क्षणाला आम्हाला मार्ग दाखवत असतो. ईश्वराची सूचना ही आम्हाला क्षणाक्षणाला मिळत असते, पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून गणेशाची उपासना. समर्थांनी गणपतीची आरती केली. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा दयाची. गणेश कसा आहे? गणेश ही बुद्धीची देवता आहे. गणेश ही आपल्या अंतःकरणातल्या आत्मारामाची उपासना आहे. गणेश हे ओंकाराचं रूप आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. सर्व सिद्धींचं फळ, नुसत्या सिद्धी देणारा नाही, तर त्या सर्व सिद्धींचं अपूर्व अशा प्रकारचं सुंदर परिपूर्णतेनं नटलेलं असं फळ या गणेशाच्या उपासनेतून आपल्याला मिळत असतं. वास्तविक पाहता गणेश ही निर्गुणाची उपासना आहे, पण अ, उ आणि म हे ओंकाराचं रूप असल्यामुळे त्या ओंकारामध्ये सगळं विश्व नांदत आहे आणि त्याच्यामध्ये त्या गणेशाची उपासना करायला समर्थ आपल्याला तो समास इथे ठेवता आहे. अज्ञान भ्रांती यांना पूर्ण छेद देऊन त्याच्यातून बाहेर पडून ज्ञानाचा प्रकाश आपल्यासमोर निर्माण करणारा जर कोणी असेल तो गणेश आहे. त्या गणेशाचं सुंदर अशा प्रकारचं वर्णन समर्थांनी या ठिकाणी केले की तो बोधरूप आहे. प्रत्येक वेळेला आपल्या मनामध्ये जो बोध निर्माण होत असतो ना, आपल्या मनामध्ये अज्ञान जाऊन ज्ञानाचा प्रकाश किंवा ज्ञानाचा विचार आणि भक्तीचा विचार मनामध्ये जो निर्माण होतो, मनामध्ये निर्माण होणारा प्रत्येक विचार आणि संकल्प हे गणेशाचं रूप आहे. ती गणेशाची प्रतिमा आहे. ते गणेशाचं साक्षात असं दर्शन आहे आणि त्याच गणेशाचं दर्शन या समासाच्या रूपानं, या समासाच्या माध्यमातून आपण सर्वांना घ्यायचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, माझा गणेश हा गणनायक आहे, सर्वां गणांचा नायक आहे, सर्व सिद्धींचा फळदायक आहे आणि अज्ञान आणि भ्रांतीतला छेद देऊन ज्ञानाचा प्रकाश देणारा असा माझा गणेश आहे. असं समर्थांचं हे चिंतन आज आपण या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.